अवनीने आपल्या डोळ्यादेखत लग्न केलं. हेच देशमान्यांना अजिबात सहन झालेलं नसतं. त्यामुळे त्यांनी अवनीच्या नावाने आंघोळ केलेली असते. इकडे अवनीची आई म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही हे? असं तुम्ही वागू कसं शकता? त्यावेळेला देशमाने म्हणत असतात, माझ्या मुलीने माझ्या विरोधात जाऊन जे काही केलंय ते मला न पटणारं आहे. त्यामुळे मी तिच्या नावाची आंघोळ केली आहे. यापुढे तिचा विषय या घरात काढायचा नाही. असं ठणकावून सांगितल्यानंतर आता देशमाने आपल्या बेडरूममध्ये गेलेले असतात आणि त्यांनी स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. आता बराच वेळ झालेला असतो. देशमाने अजिबातच त्या बेडरूममधून बाहेर यायला तयार नसतात किंवा कोणालाही अजिबातच हू का टू करत नसतात. अशातच आता अवनीची आई अवनीच्या भावाला म्हणत असते, काय रे, तू तरी काहीतरी कर, त्यांना आण बाहेर, नाहीतर उगाचच ते स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतील. त्यावर अवनीचा भाव म्हणत असतो, आई नको काळजी करूस तू, बाबा असं काहीच करणार नाहीत, ते खूप स्ट्रॉंग आहेत. त्यावर अवनीची आई म्हणत असते, स्ट्रॉंग आहेत ही गोष्ट आहे, पण बापाचं काय जाय ते मुलीपुढे झुकतच, जा बघ आधी त्यांना. आणि मग लगेचच अवनीचा भाऊ स्वतःच्या बापाला आता बेडरूम मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही केल्या देशमाने आता अजिबातच बाहेर येणार नाही असं स्पष्टपणे म्हणत असतात. तेवढ्यात आपण पाहतोय अवनीचा भाऊ म्हणत असतो, बाबा नका काळजी करू तुम्ही, तुमचं सुखचैन हिसकावून घेणाऱ्या त्या नालायकाला मी अजिबातच सोडणार नाहीये. तुम्ही बघा त्याचे तुकडे तुकडे करून आणून तुमच्या समोर टाकतो की नाही. असं बोलून आता अवनीचा भाऊ थेट आपल्या काही गुंडांना घेऊन परत एकदा त्या दांगट कुटुंबाच्या घराकडे जायला निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता दांगट कुटुंबातील प्रत्येक जण आनंदात बाहेर नाचत असतात आणि छान अशी घराला रोषणाई सुद्धा केलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय राजा हा थार गाडीतून थेट स्वतःच्या बायकोला म्हणजे अवनीला घेऊन तिथे पोहोचलेला असतो. अवनी म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, कोणाकडे फंक्शन आहे का तुमच्या बाजूल्याकडे? त्यावेळेला राजा म्हणत असतो, नाही बाजूवाल्याकडे नाही, आपल्याच घरात फंक्शन आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अवनी म्हणत असते, म्हणजे? त्यावर राजा म्हणत असतो, म्हणजे बिंजे काही नाही, चला उतरा खाली, आपल्याला आज जायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर अवनी म्हणत असते, अजिबातच नाही हा, मला तुझी बायको म्हणून त्या घरात जायचं नाहीये, हे तुला चांगलंच माहिती आहे. आपण हे लग्न केलंय फक्त काही कारणांसाठी, पण ते खरं नाहीये हे सुद्धा तुला माहिती आहे. त्यावर राजा म्हणत असतो, अहो हे माहिती आहे मला, पण या घरातल्यांना नाही माहिती ना. घरातल्यांना सध्या असंच वाटू दे की तुमचं खरंच माझ्याशी लग्न झालंय. त्यावर अवनी काही काही तुटक फुटक कारणांवर तयार झालेली असते आणि मग तिचं छान असं स्वागत त्या घरामध्ये करण्यात आलेलं असतं. आणि ते स्वागत पाहून अवनी एकदमच भारावून गेलेली असते, कारण याआधी तिला अशा प्रकारचं प्रेम कधीच मिळालं नव्हतं आणि एकदमच तिला अशा प्रकारचं प्रेम मिळाल्यामुळे ती खूपच खुश झालेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे अवनीच्या भावाचे गुंड त्या दांगट कुटुंबाच्या कार्यक्रमात शिरतात आणि सगळं नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळा चिडलेल्या आता त्या राजाच्या 2 नंबर भावाने थेट मागचा पुढचा विचार न करता हातात मिळेल त्याने त्या गुंडांना फटकवायला सुरुवात केलेली असते. मग यशोदा सुद्धा आणि मग यशाचे वडील आणि तो बारका भाऊ आणि मग राजाने सुद्धा आपला हात लय भारी म्हणत एकेकाला धुवायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेला आपण पाहतोय अचानकपणे आता समोर आलेल्या राजाला पाहून ती गुंड एकदमच बिथरतात आणि म्हणत असतात, तू इथे, म्हणजे अवनी सुद्धा इथेच आहे तर? त्यावर राजा म्हणत असतो, हो, जिथे राजा तिथे राणी, बोल काय करणार आहात तुम्ही? असं म्हणून एकेकाला आता या चौघांनी मिळून अशा पद्धतीने तुडवून कुडवून काढलेलं असतं की पुन्हा एकदा दुपारच्या फटक्यांची आठवण करून दिलेली असते. त्यावर लगेचच आता शेषा म्हणत असतो, काय चाललंय रे टकल्यांनो, दुपारी तर मार खाल्लात तुम्ही, परत एकदा मार खायला आलात तुम्ही, तुमच्या मालकाला तुमच्यावर दया येत नाही का? असं बोलून आता शेषादाने जबरदस्तपणे वाक्य एकदम डायलॉग पद्धतीने मारलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता थेट अवनी सगळ्यांसमोर आलेली असते. ती म्हणत असते, का का तुम्ही आम्हाला सुखाने जगून देणार नाही आहात? दादा काय चाललंय तुझं? त्याच वेळेला अवनीचा भाऊ समोर आलेला असतो. तो म्हणत असतो, अवनी तुला काहीच कसं वाटत नाही? तू या ठिकाणी या ड्रायव्हर बरोबर लग्न करून आलीस? अगं स्वतः तरी आपल्या ऐपतीचा विचार करायचा, आपल्या
इज्जतीचा विचार करायचा, आपल्या बाबांचा विचार करायचा, त्यांची समाजात काहीतरी इज्जत आहे त्याचा तरी विचार करायचा. लोक थुकतात त्यांच्या चेहऱ्यावर, थोबाडावर, जरा तरी विचार कर. त्यावर अवनी म्हणत असते, दादा तुला काय वाटतं, खरंच मी खुश आहे, मला असं करून खरंच बरं वाटत नाहीये, पण जरा तरी तुम्ही माझा विचार करायचा. त्या विवांबरोबर तुम्ही माझं लग्न लावून देणार होतात, ज्याच्याशी मला मुळात 2 मिनटंसुद्धा बोलायची इच्छा नव्हती, आणि त्याच्याबरोबर मी माझं आयुष्य काढू. किती वेळा समजावलं की मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे, तरी जोर जबरदस्तीने बाबा म्हणत होते, नाही तुला त्याच्याशीच लग्न करावं लागेल आणि तो मला कॅनडाला नेणार. त्याने जर मला कॅनडाला नेलं असतं ना दादा, त्याने मला मोलकरीण बनवून ठेवलं असतं. त्या विवानला तुम्ही ओळखत नाही, त्याला तिथे बायको नको आहे, त्याला तिथे फक्त मोलकरीण हवी आहे. हा राजा बघ ना किती समजूतदार आहे, त्याने मला अगदी पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत फक्त समजून घेतलंय, आणि असा जोडीदार मिळणं खरंच भाग्याचं लक्षण आहे. असं तसं बोलून अवनीने राजाचं जे काही कौतुक केलेलं असतं ते पाहून आता दांगट कुटुंबातील पोरं एकदमच खुश होतात. अशातच आपण पाहतोय आता ती दांगट कुटुंबातील समोरची पोरगी त्या म्हातारीची आलेली असते. ती म्हणत असते, अय अवनी, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातली मोठी सून मी आहे, मी, आणि तू 2 नंबरची बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यावर लगेचच आता अवनी म्हणत असते, म्हणजे त्यावर लगेचच आता शेषा म्हणत असतो, अगं अवनी असं काही नाही आहे, हिच्याकडे लक्ष देऊ नको, ही काही बडबडत असते. त्यावर लगेचच आपण पाहतोय ती म्हणत असते, मी काही बडबडत नाही आहे, मी या यशाची बायको होणार आहे, म्हणजे तुझी मोठी जाव, हे तू लक्षात ठेवायचं, आता तात्पुरती मी समोर राहते. असं बोलून तिने आता स्वतःची एक वेगळीच ओळख करून दिलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय अवनीचा भाऊ म्हणत असतो, मी तुला स्पष्ट विचारतोय, तू घरी येणार आहेस की नाही. त्यावर अवनी म्हणत असते, अजिबातच नाही, जिथे माझी काडीचीही किंमत नाही त्या घरात मी काय येऊ. आणि असं म्हणत आता अवनीने स्वतःच्या भावाला तिथून जायला सांगितलेलं असतं. त्याच वेळेला ते भावाच्या बरोबर असलेले गुंड म्हणत असतात, बॉस तुम्ही फक्त बोला, या सगळ्या कुटुंबाला संपवू काय, आहे माझ्याकडे गन. त्यावर अवनी म्हणत असते, हो, या कुटुंबाला संपवायच्या आधी गोळी माझ्यावर झाडावी लागेल. त्यावर राजा म्हणत असतो, माझ्या बायकोवर गोळी झाडण्याआधी तिच्यावर गन जरी रोखली ना, तरी ती गन तुमच्या थोबाडात कोंबीन मी. असं म्हणून आता राजाने तिथे आपली वेगळीच ओळख करून दिलेली असते, की फक्त नावाचा राजा नाही, वेळ पडली तर तुमचा खाजा सुद्धा बाहेर काढीन. असं म्हणून राजाने आता थेट सगळ्यांना तिथून पिटावून लावलेलं असतं. अवनीचा भाव मात्र स्वतःच्या तंगड्या हातात घेऊन पळण्या इतका लप्त झालेला असतो, आणि तो लगेचच म्हणत असतो, नशीब आयला वाचलो, नाहीतर हे गांगट कुटुंब आज आपल्याला तुडून चांगलंच या इकडे तिकडे फेकून दिलं असतं. इकडे आपण पाहतोय आता अवनीचा भाव निराशाजनक पद्धतीमध्ये घरी आलेला असतो. त्याच वेळेला देशपांडे बाहेर त्याची वाट पाहत असतो. देशपांडे म्हणत असतो, काय तुलाही जमलं नाही ना, म्हटलं होतं ना नको जाऊ, कशाला केला शहाणपणा, उगाच 4 शब्द ऐकून आला असशील आणि 4 फटके सुद्धा खाल्ले असशील. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अवनीचा भाऊ म्हणत असतो, बाबा प्लीज जखमेवर मीठ चोळू नका ना. त्यावर देशपांडे म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा बाप असाच बाप बनलेला नाहीये, अनेक पावसाळे पचवले तुझ्या बापाने, त्यामुळे तुझ्या बापाला सगळं काही कळतं, ही गोष्ट लक्षात ठेव. मित्रांनो, या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.